या टायमाला तरी विलेक्शनचं तिकीट मिळू दे. चला सुरू करा चला. जा पाणी पिण्याचं जा. बघते सावकाश होऊ द्या. आरामात काही टेन्शन नाही. अरे ताई तुम्ही घ्या दर्शन घ्या. माझा नाही देवाचा. अरे तिकडे हो ना. घ्या दर्शन घ्या. दादा काहीतरी करा दादा. अरे काय पाहिजे ते बोला ना. आपण अंगठा पण कापून देऊ शकतो माहिती आहे. तुमच्या अंगठ्याचं मी काय करू? हा ते पण बरोबर आहे. मग काय पाहिजे? पुरी पाहिजे दादा. हा काय घे. मला वाचवा दादा. माझ्या जीवाला धोका आहे हो. काय कधी झालं हे? मला खात्री आहे तो रोहित निशाच्या प्रेमात पडलाय. बाजी हलकट. तुला नाही रे खातू. आणि माझ्याशी वारंवार खोटं बोलतोय. जीभ झाडणार याची. मग खाऊ कसं? कानफाड फोडल्या तुला बोलवलं. खा गपचूप. आणि आता तर दादा त्याला ना पुढचा जन्म डुकराचाच मिळणार. मी अजून काही बोललेलंच नाहीये. ताई वाईटच असणार. त्याच्याशिवाय तुम्ही माझ्याकडे आला असतात काय? दादा आता तर त्याने माझ्या नावाची सुपारी दिली आहे. काय? आईला आपल्या एरियात दुसऱ्या कुठच्या बायची डेअरिंग झाली सुपारी घ्यायची? दादा म्हणजे काय तुम्हाला द्यायला हवी होती सुपारी? दादा मला त्याची काहीच गॅरंटी राहिलेली नाहीये हो आता. कसं आहे माहिती आहे ना ताई. त्या चोच्याला ना आपण झुरळासारखा असा चिरडून टाकू शकतो माहिती आहे. पण हात बांधलेले आहेत ना आपले. श्रावण सुरू आहे ना त्याच्यामुळे काय करू शकत नाही. खून मारामारी सुपारी काय पण करू शकतो. इकडे रे इकडे. हा आपला पोरगा. याच्या कुल्यावर चापटी पण मारू शकत नाही. आणि तिला ऐकर. हाय. हा पण ताई आपण तुम्हाला वचन देतो. ज्या दिवशी श्रावण संपेल ना त्या दिवशी तो रोहित डायरेक्ट ढागात. पण त्याआधी त्यांनी मलाच संपवून टाकलं तर? विष देता त्याला तुम्ही? काय बोलताय दादा? मग उशीने तोंड दाबा. तडफड पण बघायला मिळेल. गांडूळ आहे का तो मीठ टाकून तडफड बघायला? हा मग माझी वाट बघण्याशिवाय दुसरा काय करू शकता तुम्ही? पण त्याने मध्येच मला काहीतरी. एक आयडिया आहे. गन चालवता येते अशी. अशी. पदर घ्या पदर. खूप मोठी आहे हो. हो काय? ए छोट्या तुझी गन दे. द्या द्या द्या. ही तुमच्या साईजची आहे. पदर घ्या पदर. ही तुमच्या जवळच ठेवायची. बाईसाहेब बंदूक घेऊन आल्यात. काय? कशासाठी? तुम्हाला ठिकाणावर आणण्यासाठी. म्हणजे? तुमच्या जीवाला धोका आहे साहेब. माझ्या नवऱ्यानंच दिली या बंदूक. खोटं वाटत असेल तर वर जाऊन तपास करून बघा. काय शोधतेस ग? लोशन. हेच आहे का लोशन? ही तुला कुठे सापडली? तू जिथे लपवलंस ना तिथेच सापडलाय मला. मला मारतेस तू? मला रोहित, रोहित नाही, रोहित.
ह्या सत्यवानची दुसरी. आता कुठे खरे युद्ध सुरू होत आहे. ए तुझा पाय माझ्या एरियात येतोय. तुझे केस मगापासून उडून उडून माझ्या एरियात येत आहेत. मी काय बोललो? गळतायत ते. अरे अगे बाई, आपण एकाच बाजूने खेळतोय ना, मग माझ्यावर कशाला गोळा झाडतेस? आता जिंकण्यासारखं राहिलंय काय? हो का? मग मी ही वेगळा गेम खेळू शकतो. आता तू मला का मारलास? सुरुवात तू केली होतीस. खरी सुरुवात तू केली होतीस. तू मान्य कर, नाही तर नको करूस. खरी सुरुवात तूच केली होतीस. पण मी पण तुला अशीच सोडणार नाहीये. तुझं एक एक पाप तुला फेडायला लावते की नाही ते बघच. खेळ. बाबा बाबा पाणी. रोहित कुठे गेलाय बाबा? अरे त्याला जर गाडीत पेट्रोल भरायला पाठवले, येईल एवढ्यात. इतक्या रात्री कुठे जाताय बाबा? थांबा ना इथेच. अगं नाही ग, खूप काम आहेत. बस. अगं आज कोर्टात खूप धावपळ झाली माझी. अरे हा बाय द वे, ही जमीन तुझ्या नावावर केली, त्याचे कागदपत्र आहे. आय एम सॉरी बाबा, मला खरं तर असं काही. अगं वेडी आहेस का तू? तुझ्या आईचा तिरपाकडा स्वभाव मला माहित नाही. आज ओळखतो का मी तिला? बाय द वे, मला तुला एक विचारायचं होतं. सुधाकडनं कळलं मला, तू आणि रोहित काय घटस्फोट घेताय? काय चाललंय काय तुझं आद्या? जोपर्यंत मी तुम्हा दोघांना ओळखतो तोपर्यंत तुमच्या दोघांचं नातं इतकं कचकडाचं नाहीये, मला माहितीये. सुधानं का तुमच्या संसाराचा बट्ट्याबोळ करायचं ठरवलंय काय? उगाच आईवर चिडू नका हा बाबा. तिची यात काहीही चूक नाहीये. आमच्या दोघांमध्येच गोष्टी इतक्या हाताबाहेर गेल्या की सुरुवात रोहितने केली होती. त्याने आधी डिवोर्स पेपर्स पाठवले. आता मी काय करणं अपेक्षित होतं? या विषयावर तुम्ही दोघ जण समोरासमोर बसून बोललात? भांडण्यातच इतकी एनर्जी जाते की नॉर्मल कसं बोलतात हे आठवतच नाही आम्हाला. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. मी तुला सरळ प्रश्न विचारला, या विषयावर तुम्ही दोघ जण समोरासमोर बसून बोललात का? वाटलंच मला. काय ग, तुम्ही दोघ जण इतके मॅच्युअर आहात. एकदा समोरासमोर बसून या विषयावर बोला, हा प्रश्न ताबडतोब सुटेल. मी सांगतो तुला, संसार टिकवणं खूप मेहनतीचं काम आहे. पण संसार मोडायला एक फालतू क्षुल्लक चूकही कारणीभूत होऊ शकते. मला सांग, तुमचं नातं इतकं स्वस्त आहे? आद्याची आई, तिचा तर विषयच नको. काय खाते होती बाई? मुळात हा कजाकपणा रक्तात येतो कुठून? किती पाप साठवते. नरकाच्या खाली स्पेशल जागा बांधावी लागेल त्यांच्यासाठी. सॉरी हा, मी विसरलो तुमची बायको आहे ती. अरे नाही, इट्स ऑल राईट, इट्स ऑल राईट. मला बोलायला मिळत नाही, पण कुठेतरी मनापासून बोलते बरं वाटते. पण एक सांगू, हे इतकं सोपं नाहीये. यातून गेलोय मी, सगळं सहन करून पार गेलोय मी. डोक्याचा पार भुगा होतो. संशय, गैरसमज, भांडणं. पण सगळ्याचं एकच कारण आहे, कम्युनिकेशन गॅप. सुरुवात कोणी केली महत्वाचं नाही उरत, ते संपवणार कोण हे या क्षणी जास्त महत्वाचं आहे. आणि मला वाटतं संपवण्याचं काम तू करावंस. येतो मी.